तर हा आहे व्लॉग पूर्वाच्या बड्डेचा. 3 जूनला तिचा बड्डे होता आणि तिची खूप इच्छा होती की रात्री 12 वाजता माझा केक कट करावा. तर फायनली आम्ही तिची इच्छा पूर्ण केली आणि आता ती बऱ्यापैकी मोठी झाली आहे. तिने पहिल्यांदा केक तिच्या भावाला भरवला आहे. हे बघून जरा बरं वाटलं आम्हाला पण. आणि इथे अर्णवने तिच्यासाठी स्पेशल असं ग्रीटिंग तयार केलं आहे, कारण तो नेहमी बघतो की दीदी प्रत्येकाच्या बड्डेला ॲनिव्हर्सरीला ग्रीटिंग कार्ड रेडी करते आणि विश करते. तर स्वतःहून तो बोलला मला पण ग्रीटिंग बनवायचं आहे, तर मी हेल्प केली. आणि आहे बड्डे गर्लचा इव्हिनिंग लूक, डिनर लूक जे काही म्हणाल ते. आणि मग जवळपासच आम्हाला जायचं होतं, कारण मुलांना घेऊन मग ते रात्री ऑटोसाठी खूप प्रॉब्लेम होतात भेटायला रात्रीचं जेवण झाल्यावर, म्हणून मग जवळ गेलो. तर हे होतं काला चष्मा म्हणून एक रेस्टॉरंट आहे आमच्या इथे जवळच. इथे दोघंजणं डिस्कस करत आहेत की डिनरमध्ये काय मागवायचं. आता साहजिक आहे बड्डे गर्ल आहे तर तिच्या आवडीचा मेनू. आणि मग ठीक आहे, आजचा दिवस तिचा होता, तिला हवा तसं आम्ही सेलिब्रेट केला आहे. आणि इथे हे ते आळसचं ते काय जे काही नवीन रीलवर ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते ती पूर्वा मला बोलून दाखवत होती. आणि नंतर एक फॅमिली क्लिक तर झालाच पाहिजे एवढ्या छान रेस्टॉरंटमध्ये आल्यावर. तर डिनरमध्ये होतं चिकन तंदुरी, व्हेज फलाफल, पिठा ब्रेड आणि हमस. त्यानंतर पिझ्झा होता जो बड्डे गर्लचा फेवरेट होता. आणि आम्ही तिला सजेस्ट केलं होतं की टाकोस पण तू ट्राय कर, नवीन काहीतरी. तर असं सगळं डिनर मेनू होता. सगळ्यांनी फिनिश केलं ते आणि आवडलं, टेस्ट पण छान होती. आणि आता जे काय एस्थेटिक काय ते फोटोचं ट्रेंडिंग चालू आहे, तर ते सगळं मी फोटो काढायचं, क्लिक करायचा प्रयत्न केला आहे. बघा तुम्हाला आवडतात का? मला तर पर्सनली खूप छान वाटले हे फोटोज. आणि ॲम्बियन्स खूप छान होता, म्हणजे एकदम वेगळेच वाईब्स होते त्या रेस्टॉरंटमध्ये. आणि फायनली आम्ही आमचा डिनर फिनिश करून मग आम्ही तिथून निघालो आहे. तर हा होता ओव्हरऑल रेस्टॉरंटचा लूक होता मस्त. आणि बाहेर असं फोटोज क्लिक करायला तिथे त्यांनी बनवून ठेवलेलं खास. आणि एक छोटंसं माझा पण मी एक फोटो क्लिक केला आहे आणि मग घरी निघालो आहे वॉकिंग करत. गाईज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे, प्लीज सबस्क्राईब गाईज, प्लीज.